तर मित्रांनो, मुंबईतील सिनेसृष्टी ही रविवारी हादरली. खरं तर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर 2 अज्ञात दुचाकी स्वारांनी घरावर गोळीबार केलेला आहे. त्यात हल्लेखोरांनी 3 राऊंड फायर केले. त्यानंतर दोघेही तिथून तत्काळ फरार झाले. तर सुदैवाने पाहिले त्यात कुणालाही दुखापत झाली नाही. परंतु घटनेने सलमानच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना नक्कीच धक्का बसलाय. त्याबरोबरच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा आता निर्माण झालेला आहे. तर मग सलमान खानच्या बंगल्याबाहेर गोळी कोणी चालवली हा अद्याप तपासाचा विषय. दोन्ही दुचाकी स्वारांनी हेल्मेट घातलेले असल्याने त्यांची ओळख ही पटू शकलेली नाहीये. तर पोलिसांचा तपास हा सुरू आहे. तर गोळीबार नंतर पाहिलं तर सलमान खानला असलेला धोका लक्षात घेऊन त्याची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. तर बिश्नोई टोळीने त्याच्या बंगल्याची रेकीही केली होती. त्यामुळे सलमान खान कुणाच्या निशाण्यावर आहे, त्याला मारण्याचा प्रयत्न कोण करते, त्याला यापूर्वी कुणी धमक्या दिल्या होत्या, त्याचबद्दल पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानला बिश्नोई गँगपासून धोका आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि भारत आणि कॅनडातील वॉन्टेड गँगस्टर गोल्डी ब्रार यांनी सलमान खानला मारण्याची अनेकदा धमकी दिलेली. तर बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी अनेक वेळा मुंबईत सलमानवर हल्ला करण्यासाठी आपले शूटर सुद्धा पाठवले होते. तर लॉरेन्सचा खास गँगस्टर संपत नेहरा 2018 साली सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटला पुन्हा भेट देण्यासाठी आला होता. परंतु हरियाणा पोलिसांनी हल्ला करण्यापूर्वी नेहराला अटक केली होती. तर चौकशी दरम्यान त्याने सलमान खानवरील हल्ल्याचा सगळा कट उघड केला होता. त्यामुळे सलमान खानला बिश्नोई टोळीपासून धोका आहे हे मुंबई पोलीस, दिल्ली पोलिसांसह जवळपास सर्व तपास यंत्रणांना हे माहिती. तर बिश्नोई टोळीच्या या धमकीमुळेच मुंबई पोलिसांनी सलमानला सुरक्षा ही दिलेली. तर अभिनेता कुठेही गेला तर त्याची सुरक्षा ही नेहमीच कडक असते. तर अशात यावर्षी पाहिलं तर जानेवारी महिन्यात 2 जणांनी सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसमध्ये सुद्धा जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला होता. तर दोघेही तार तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले होते आणि दोघांकडे बनावट आधार कार्ड हे तेव्हा सापडले होते. पण मग अशात लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खानच्या पाठीमागे का पडलाय, आपण याबद्दल बोललो तर खरं तर सलमान आणि त्याला मिळणाऱ्या धमक्याचा शेवट होताना दिसत नाहीये. धमक्यांचे हे सत्र 1998 पासून सुरू आहे. त्याच वर्षी काळवीट शिकार प्रकरणात या अभिनेत्याचं नाव हे पुढे आलं होतं. तेव्हापासूनच बिश्नोई समाजातून सलमान खानला विरोध हा सुरू आहे. तर लॉरेन्सच्या मते त्यांच्या समाजात प्राण्यांना, विशेषतः हरणांना देवाचे समान मानले जातं, ज्यात काळ्या हरणाची पूजा केली जाते. अशात काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानचे नाव हे समोर येताच या गुंडाने सलमान खानला खुलेआम धमक्या देण्यास सुरुवात केली होती. तर मग त्या दिवसापासूनच सलमान खान त्यांच्या रडारवर आहे. तर सलमान खानला पाहिलं तर गेल्या वर्षी 18 मार्च रोजी या अभिनेत्याला धमकीचा ईमेल सुद्धा हा आला होता, ज्यामध्ये गोल्डी ब्रारला सलमानशी समोरासमोर बोलायचे असे लिहिले होते. तर याशिवाय 10 एप्रिल रोजी आणखी एक धमकीचा फोन आला होता. त्यात 30 एप्रिलला सलमान खानला संपवण्यात येणार असं म्हटलं गेलं होतं. तर याशिवाय एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गँगस्टर गोल्डी ब्रार हा म्हणाला होता की सलमान खान त्यांचे टार्गेट आहे आणि जर त्याला संधी मिळाली तर तो अभिनेत्याला नक्कीच मारेल. तर मग या सर्व धमक्या लक्षात घेऊन सलमान खानला कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. तो सुखरूप राहावा म्हणून त्याचे चाहते नेहमीच प्रार्थना करत असतात. अशातच सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याने त्याच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा समोर आलेला आहे. तर मग अशात यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर पुष्पा 2चा टीजर हा समोर आलाय. तर यातील अल्लू अर्जुनच्या लुकने सर्वांनाच आकर्षित केलेले. परंतु अशात या लुक मागे एक पौराणिक कथा आणि उत्सव याच्याशी संबंध आहे. मग अशात याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.